मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकायला जड वाटेल, मनाला थोडं दुखेल, पण हे सत्य जर आत्ता समजलं तर उद्याचं आयुष्य खूप सुंदर होईल. एका क्षणासाठी डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमचं वय 70 वर्ष झालंय, केस पांढरे झालेत, शरीर थकलंय, पण मन अजूनही जगायचं म्हणतंय. त्या वयात तुम्हाला काय हवं असेल? मोठं घर, भरपूर पैसे, की फक्त 2 प्रेमाचे शब्द, कोणीतरी आपलं म्हणणारं माणूस आणि मनात एक शांत समाधान? हो, मी आयुष्य योग्य जगलो. पण सत्य काय आहे माहितीये? आज बहुतेक लोक तरुणपणात इतके व्यस्त आहेत की ते स्वतःचं म्हातारपण विसरत चाललेत. कोणी शरीर खराब करतंय, कोणी नाती तोडतंय, तर कोणी पैशांच्या मागे धावत धावत स्वतःलाच हरवतंय. आणि शेवटी जेव्हा वय निघून जातं तेव्हा हातात उरतो फक्त पश्चात्ताप. मित्रांनो, म्हातारपण अचानक येत नाही, ते आजच्या सवयींमधून तयार होत असतं. आज तुम्ही जसं विचार करता, जसं जगता, जसं लोकांशी वागता, तसंच तुमचं उद्याचं आयुष्य बनणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक माणसाने वेळ निघून जाण्याआधी समजून घेतल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही आपल्या आयुष्यात खरंच बदल घडवू इच्छित असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त मोटिवेशन नाही देत, तर आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी बोलतो. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझं भविष्य सुंदर बनवणार. पहिली गोष्ट, पैशांची सोय स्वतः करा. मित्रांनो, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा हातपाय थकतात, काम सुटतं आणि माणूस दुसऱ्यावर अवलंबून राहतो. पण त्यावेळी जर खिशात पैसे नसतील तर सन्मान पण निघून जातो. आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी सगळं केलं, शाळा, कॉलेज, लग्न, घर, पण स्वतःसाठी काही ठेवलं नाही. आणि शेवटी त्यांना मुलांकडे हात पसरावे लागले. हे चित्र तुम्हाला नको असेल तर आत्ताच सावध व्हा. आजच्या काळात मुलं वाईट नाहीयेत, पण त्यांचेही खर्च आहेत, EMI आहेत, जबाबदाऱ्या आहेत. तुमच्यासाठी पैसे द्यायची त्यांची इच्छा असेल पण ऐपत नसेल तेव्हा काय? म्हणूनच स्वतःची सोय स्वतः करणं हे शहाणपण आहे. तरुणपणात एक छोटी बचत सुरू करा. दर महिन्याला थोडे पैसे बाजूला टाका. PF असो, FD असो, SIP असो, कुठेतरी गुंतवणूक सुरू करा. उद्याची तयारी आजच करायची असते. हेल्थ इन्शुरन्स काढा आत्ताच, कारण म्हातारपणात आजारपण येतच आणि हॉस्पिटलचे बिल पाहून माणूस गारटतो. जर विमा असेल तर मुलांवर बोजा नाही आणि स्वतःलाही अपराधी वाटत नाही. लक्षात ठेवा, पैसेवाला म्हातारा कधीच ओझं वाटत नाही. तो घरात राहिला तरी आदर मिळतो, वेगळा राहिला तरी सन्मान मिळतो. पैसा हा स्वाभिमानाचा आधार आहे, हे कडू सत्य आहे. दुसरी गोष्ट, आरोग्याची काळजी आत्तापासूनच घ्या. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, म्हातारपणातलं सगळ्यात मोठं ओझं कोणतं असेल तर ते आहे आजारपण. आर्थिक ओझं वेगळं, मानसिक ओझं वेगळं, पण आजारी माणसाची सेवा करणं हे खरं जड असतं. आज आपण काय खातो, कसं जगतो, याचा परिणाम 20-30 वर्षांनी दिसतो. तरुणपणात बेफिकीर राहिलो तर म्हातारपणात शरीर उत्तर देतं आणि मग पस्तावण्याशिवाय पर्याय नसतो. वेळेत चेकअप करा दर 6 महिन्यांनी. साखर, BP, कोलेस्ट्रॉल या गोष्टी लपवू नका. आज छोटी समस्या वेळेत पकडली तर उद्या मोठं संकट टळतं. डॉक्टर हा शत्रू नाही, मित्र आहे. जेवणात साधेपणा आणा. तेलकट, तिखट, बाहेरचं जेवण कमी करा. पाणी भरपूर प्या. झोप पुरेशी घ्या. ताण मनावर घेऊ नका. शरीर हे देवानं दिलेलं मंदिर आहे, त्याची पूजा करा. रोज थोडा व्यायाम करा. चालणं, योगा, प्राणायाम काहीतरी सुरू करा आत्तापासूनच, कारण हलतं शरीर हे जगतं शरीर असतं आणि थांबलेलं शरीर लवकर थकतं. लक्षात ठेवा, जो माणूस स्वतः उठतो, चालतो, स्वतःचं करतो, तो कधीच कोणाला जड वाटत नाही. निरोगी म्हातारपण हे सगळ्यात मोठं वरदान आहे आणि ते मिळवण्यासाठी आजच सुरुवात करायला हवी. तिसरी गोष्ट, राहण्याची व्यवस्था आधीच ठरवा. मित्रांनो, एक कडू सत्य आहे, मुलगा बघेल सून सांभाळेल हे वाक्य आता जुनं झालंय. आजच्या काळात प्रत्येकाचं आयुष्य धावपळीचं आहे आणि सगळ्यांना स्वतःचाच पेलत नाही. मुलाचं स्वतःचं घर आहे, त्याची बायको, त्याची मुलं, त्याच्या जबाबदाऱ्या आहेत. त्याला तुमच्यासाठी वेळ असेलच असं नाही, जागा असेलच असं नाही, मनस्थिती असेलच असं नाही. म्हणूनच स्वतःच्या राहण्याची व्यवस्था आधीच करा. स्वतःचं छोटं घर असेल तर उत्तमच. मुलांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
आणि जर घर नसेल तर वृद्धाश्रमाचा पर्याय कुमकुवतपणा नाही, ते शहाणपण आहे. आजकाल खूप चांगले वृद्धाश्रम आहेत जिथे सोबत आहे, सेवा आहे, आनंद आहे. तिथे गेल्याने मुलांशी नातं तुटत नाही, उलट ते नातं अधिक गोड होतं, कारण रोज भेट नसली की ओढ वाढते. जर मुलांसोबत राहायचं असेल तर आधीच स्पष्ट बोला. कोण काय करेल, खर्च कसा होईल, अपेक्षा काय आहेत हे ठरवा. न बोलल्याने गैरसमज वाढतात, नाती दुखावतात. लक्षात ठेवा, जो माणूस आधीच विचार करतो तो म्हातारपणात गोंधळात पडत नाही. राहण्याची व्यवस्था पक्की असेल तर मन शांत राहतं, आणि शांत मन हेच सुखी आयुष्याचं रहस्य आहे. चौथी गोष्ट, नाती जपा पण अपेक्षा कमी करा. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यात जास्त दुखवतं ते काय? अपेक्षाभंग. आपण मुलांसाठी रात्र जागवली, स्वप्न विकली, सुख सोडलं आणि त्यांनी परत केलं नाही. हे दुखणं खूप खोल असतं. पण एक क्षण थांबा. त्यांनी तुमच्यासाठी करावं हे तुम्ही ठरवलं का, की ते तुम्ही मनात गृहीत धरलं? प्रेम हे देणं असतं, परत मागणं नाही. जेव्हा आपण अपेक्षेने प्रेम करतो तेव्हा दुखणं ठरठरच असतं. मुलांशी नातं ठेवा, पण ते स्वच्छ ठेवा. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ नको. त्यांच्या निर्णयांवर सतत टीका नको. त्यांच्या संसारात उगाच नाक खुपसणं नको. मर्यादेत राहिलेलं नातं टिकतं हे सत्य आहे. सणाला भेट झाली नाही म्हणून रागवू नका. फोन उशिरा आला म्हणून दुखवू नका. त्यांना वेळ नाही, वेळ काढत नाही तसं नाही. आजच्या जगण्यात सगळे धावत आहेत. त्यांना समजून घ्या, ते तुम्हाला समजतील. नाती जपायची असतील तर द्या, प्रेम द्या, आशीर्वाद द्या, सकारात्मकता द्या. तक्रारी, उपकाराच्या गोष्टी, जुन्या आठवणी या गोष्टी नाती दूर करतात. आनंदी माणसाकडे सगळे यायला आवडतं. लक्षात ठेवा, अपेक्षा जितक्या कमी, मन तितकं हलकं. नाती जपा, पण त्यावर आयुष्य अवलंबून ठेवू नका. स्वतःत रमणारा माणूस कधीच एकटा नसतो आणि कधीच दुखावला जात नाही. पाचवी गोष्ट, स्वतःला अपडेट ठेवा. मित्रांनो, एक साधा प्रश्न विचारतो. तुम्हाला मोबाईलवर पेमेंट करता येतं का? डॉक्टरची अपॉइंटमेंट स्वतः घेता येते का? एकट्याने बसने किंवा रिक्षाने जाता येतं का? जर उत्तर नाही असेल तर हे बदलायला हवं. जो माणूस काळाबरोबर चालतो तो कधीच जड वाटत नाही. मला काही समजत नाही असं म्हणणारा माणूस नकळत दुसऱ्यावर अवलंबून होतो आणि हळूहळू ओझं बनतो. मोबाईल शिका, घाबरू नका. UPI, व्हॉट्सॲप, गुगल मॅप्स ह्या गोष्टी अवघड नाहीयेत, फक्त सवय नाही. एकदा शिकलं की किती स्वतंत्र वाटतं ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. स्वतःचं बँकेचं काम स्वतः करा. बिलं भरणं, पैसे काढणं, फॉर्म भरणं या गोष्टी मुलांशिवाय करता यायला हव्यात. कारण दरवेळी मुलाला बोलवणं शक्य नसतं आणि तेही नको वाटायला लागतं. नवीन गोष्टी शिकण्यात लाज नाही. चुका होतील, पण त्यातून शिकाल. वय हे शिकण्याच्या आड येत नाही. इच्छाशक्ती हवी, बाकी सगळं होतं. स्वावलंबी माणूस हा घरातला आदर्श असतो. लक्षात ठेवा, स्वतःचं स्वतः करणारा माणूस कधीच कोणाला जड वाटत नाही. उलट त्याच्याकडून सगळे शिकतात आणि त्याला मनापासून आदर देतात. सहावी गोष्ट, स्वतःचा छंद, स्वतःचं जगणं जपा. मित्रांनो, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त मुलांसाठी, नातवंडांसाठी जगणं बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. हे स्वार्थीपणा नाही, हे स्वतःवर प्रेम करणं आहे. आयुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी जगलो, आईबाबांसाठी, नवरा बायकोसाठी, मुलांसाठी. आता थोडा वेळ स्वतःसाठी काढा. तुम्हाला काय आवडतं ते करा. तुमचं आयुष्य तुमचं आहे, ते जगा. छंद जपा, कुठलाही. बागकाम, भजन, चित्रकला, वाचन, फिरणं, स्वयंपाक, लेखन, काहीतरी असू द्या जे फक्त तुमचं आहे. जो माणूस स्वतःत रमतो तो कधीच एकटा नसतो. मित्रमंडळी जपा, जुनी असोत, नवीन असोत. महिन्यातून एकदा भेटा, गप्पा मारा, हसा. एकटेपणा हा म्हातारपणातला सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि त्याला हरवायचं असेल तर माणसांमध्ये राहायला शिका. सकाळी लवकर उठा, फिरायला जा, नवीन लोकांशी ओळख करा, ज्ञान घ्या, शिका, वाचा. वय हे मनाचं असतं, वयाचं नाही. जो माणूस जगण्याचा उत्साह ठेवतो तो कधीच थकत नाही. लक्षात ठेवा, आनंदी माणूस हा कधीच ओझं नसतो. तो घरात असला तर घर उजळतं, तो बाहेर गेला तर लोक त्याची वाट पाहतात.
स्वतःसाठी जगणं हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मित्रांनो, आज आपण 6 कडू पण सत्य गोष्टी पाहिल्या. पैशांची सोय, आरोग्याची काळजी, राहण्याची व्यवस्था, नाती जपणं, स्वतःला अपडेट ठेवणं आणि स्वतःसाठी जगणं. या 6 गोष्टी जर आत्तापासून केल्या तर म्हातारपण हे शाप नाही, वरदान होईल. कोणावर ओझं बनणं हे कोणाला नको असतं, पण ते टाळायचं असेल तर आजच सुरुवात करायला हवी. उद्यावर ढकलू नका. उद्या कधी येईल सांगता येत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या आईबाबांना, मित्रांना, नातेवाईकांना, कारण हे सत्य प्रत्येकाला ऐकायला हवं. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका.